एक तिथं वाटून टाका तिथं देऊन टाका. तुम एक तरफ बढ़ जाओ. अरे यार या ठिकाणावरून बघा नर्मदा सेवा आश्रमवरून आम्ही आहे ना आज आहे ना या ठिकाणी आहे ना जे आम्हाला आहे ना जायचे आज आम्हाला आहे ना हा सर्व आहे ना रोड मार्गाचे मध्ये आहे ना आम्हाला आत्ता आहे ना कुठेच काही नाही आहे, सर्व रोड मार्गच येणार आहे. आणि आम्ही आहे ना आता ह्या ठिकाणी जे चाललो ते सर्व रोड मार्गेत चाललेलो आहे. जवळजवळ आम्हाला आहे ना खलघाट 75 किलोमीटर खलघाट आहे ना खलघाटपर्यंत आहे ना रोड मार्ग आहे. त्याच्या आधी मांडवगडला जायचं आहे. मांडवगडवरून आम्ही चाललो आहे ते खलघाटकडे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक आहे ना निसर्गपूर पास करून आल्याच्या नंतर आहे ना आम्हाला एक ग्रामीण क्षेत्र आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये म्हणजे आम्हाला या ठिकाणी हायवे लागलेला आहे. म्हणजे हायवेने चाललो आहे आम्ही. जवळजवळ आम्हाला एक बडवानी 19 किलोमीटर बडवानी राहिले. बडवानी हा आहे तो उत्तर तट आहे, उत्तर तट मार्गे. आणि आम्ही जे दक्षिण तटला होतो ना बडवानीमध्ये त्यावेळेस आम्ही आहे ना बडवानीमध्ये एक दिवस होतो. बडवानी हा आहे ना जिल्हा आहे दक्षिण तटावरती MP मधला सगळ्यात मोठा जिल्हा आहे बडवानी जिल्हा आहे. तिथे आम्ही रात्री विश्राम व्यवस्था म्हणजे तिथे आम्ही एक विश्राम व्यवस्था होतो थांबलो होतो रात्रीचं विश्राम व्यवस्था. तर आता आम्ही जे ह्या ठिकाणावरूनच बडवानी हा जिल्हा आहे, बडवानी जिल्हा आहे निसर्गपूर आणलेलं ग्रामीण क्षेत्र. त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये पुढे आम्हाला जायचं आहे ते बडवानी टू खलघाट नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता पिपली या ग्राममध्ये आणि आम्हाला आहे ना तो तालुका कुक्षी आणि जे जिल्हा बडवानी आहे आणि MP मध्य प्रदेशमध्ये आहे आम्ही. आणि त्या ठिकाणावरून आमची जी परिक्रमा चालणार आहे नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणावरून हे जो आहे हा एक हायवे आहे. त्या हायवे मार्गे हा हायवे खलघाटवरून येतो, तो गुजरातवरून येतो तो खलघाटला जातो. खलघाटला मग आपल्याला खलघाटपर्यंत हायवे खलघाटपासून आपल्याला पूर्ण किनारा आहे, किनारा मार्गे. आणि इथे जे बॅकवॉटर अजूनसुद्धा बॅकवॉटर आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हे जी आहे ना हे थंडीचं जन्य वाचवण्यासाठी ही जी लावलेली आहे ना इथे थंडीचे जे स्ट्रॉबेरी लावलेली आहे. काही ठिकाणी आहे ना जे आहे ना ते स्ट्रॉबेरी लावलेली स्ट्रॉबेरी आहे. आणि हे जे आहे ना थंडीमुळे आहे ना वाचवण्यासाठी थोडंसं परत हे करतात वरून ते ना आपोआप ऊन लागतं कारण तो कागदच तसा आहे. तो कागद असल्यामुळे आहे ना काही प्रॉब्लेम येत नाही, तोच प्रकार आहे. आणि या ठिकाणावरून आपण जे नर्मदा पिपली याच म्हणजे छोटं गाव आहे आणि तालुका कुक्षी आहे, कुक्षी तालुका आणि जिल्हा बडवानी. त्या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे. आता आम्हाला येणार ते खलघाट येणार. खलघाटवरून आम्हाला महेश्वर हे अहिल्याबाई होळकरची सासर आहे. ते सासर आम्ही तिथे 2 दिवस आहेत कारण ते तिथं भरपूर अशी मंदिरं आहेत. काही फार सोन्याचा पाळणासुद्धा आहे
त्या ठिकाणी. एवढी भरपूर असं तिथे बघण्यासारखं आहे. त्याच्यामुळं मोठमोठे घाट आहेत नर्मदा मैयाचे त्या ठिकाणी. आम्हाला इथून एक 100 किलोमीटर अंतरावरती आहे पिपलियाजवरून 100 किलोमीटर अंतर आहे. त्या ठिकाणी आम्ही नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना कष्ट म्हणजे देव बालाजी धाम दाहोदला आहे आपण. श्री कष्ट म्हणजे देव बालाजी धाम हे बालाजी धाम या ठिकाणी आपण नर्मदे बघू आपण आता. नर्मदे बघा असं मंदिर आहे. मला तिथे जाऊन दाखवतो या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना एक आहे ना ओम नमो हनुमते भंजनायम सुखम करो फोटो आणि कष्टभंजन देव सत्याचे ह्या मंदिरामध्ये आपण आणि आपण दर्शनासाठी जाणार आहे तिथे या ठिकाणी. हे पहा नर्मदे नर्मदे हो. हे जुनागडला आहे आणि धालेराम धाम अहमदाबाद, वडताल धाम, गडपूर धाम, भुजेधाम, साळंगपुरम धाम म्हणजे लक्ष्मीनारायण गोपीनाथजी महाराज नारायण हे जे आहे ना या ठिकाणी हे बघा. आणि हे जे तुम्हाला हे बघा राम लक्ष्मण सीता हे बघा हे मंदिर आहे एकदम सुंदर असं. या ठिकाणी दर्शन घ्या. हे बघा हनुमंत नर्मदे. आणि ह्याच ठिकाणावरून असं बाहेर आहे ना नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा आहे ना जे आपल्याला आहे ना पिपलियाजवरून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना बरोबर दाहोद ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला एक मारुती धाम आहे. मारुती धाम आहे हे आपल्याला इथे कष्टभंजन मारुती धाम हे आपल्याला दाहोदपुरा या ठिकाणी आहे ना पिपलियाजवरून आलो आणि निसरपूरवरून पुढं आल्याच्या नंतर हे आहे ना आपल्याला नर्मदा परिक्रमा रोडवरती आहे ना आपल्याला इथे आपल्याला बरोबर रोडला हे. आणि यांचेच असे जे मंदिर आहेत ना बऱ्याच ठिकाणी आहे 6-7 ठिकाणी अशी मंदिरं आहेत सेम मंदिरं अशीच मंदिरं आहे गुजरातमध्ये भरपूर आहेत. हाच कष्टभंजन धाम नर्मदे यार या ठिकाणी बघा हे नर्मदे यार या ठिकाणी बघा दोन्ही मुली आहे ना आंघोळ करतात एका ह्याच्यात. आणि आम्ही आहे ना हे जे गाव आहे ना हे जे गणपूर गाव आहे या गणपूर आहे ना गावामध्ये आलेलं आहे MP उत्तर तट मध्य प्रदेश आणि धार जिल्हा या ठिकाणी आम्ही गणपूर गावात आलेलो आहे. हे जे आम्ही ना गणपूर गावात एंट्री आहे बडवानीला हायवे सोडून आम्ही ना गणपूर गावामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी गणपूर गाव आहे या ठिकाणी व एंट्री आहे गणपूर गावात. या ठिकाणी आपण जी एंट्री करतो ती गणपूर गावात. ह्याच्यानंतर आम्हाला कोरली लागेल. कोरली या ठिकाणी बघा हे गणपूर गाव आहे नर्मदे.